मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशकातील वाहतुकीत बदल। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप आहे। वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन नाशिककरांना केलं जात आहे। त्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे। या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त जो आहे तो पूर्ण शहरात तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नाशिक शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती शहरातील काही प्रमुख वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आलेला आहे। या तसंच काही सर्वसामान्य नागरिकांना पर्यायी मार्ग देखील जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातून आडगाव नाका, निमाणी, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड या परिसरातून मनोज जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅली जी आहे ती निघणार असून शेवटी ती CBS या परिसरामध्ये येणार आहे। या ठिकाणी ते मराठा समुदायाला संबोधित करणार आहे। वाहतूक मार्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो बदल करण्यात आला असून पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।